मराठी न येणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांवर नेमकी कारवाई व्हावी यासाठी उद्या मंत्रालयात बैठक आहे। पण त्याआधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आधी 3 महिने आणि नंतर कायमस्वरूपी लायसन्स रद्द करणार असे संकेत दिलेत। मराठी न येणाऱ्या अमराठी ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाई होणार आहे आणि ती कारवाई कशी असावी त्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली आहे। परिवहन विभागाला मात्र उद्याच्या बैठकीनंतर कारवाई ही करावीच लागेल आणि त्यामुळे कारवाई कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची, 12 ऑगस्ट 2026चा जो नियम आहे त्या नियमानुसार ती कारवाई होणं गरजेचं आहे। त्या पद्धतीनं पूर्णपणे आम्ही 6 महिन्याचा मास्टर प्लॅन उद्या बनवणार आहोत आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये जे काही त्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये येते तशा पद्धतीची कारवाई करण्याचा सुतोवाच आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना उद्यापासून देणार आहोत। अमराठी चालकांना जुजबी मराठी शिकता यावी यासाठी परिवहन विभागाकडूनही मराठीचे शिकवणी वर्ग घेण्यात आले। 1,65,000 मराठीचे शिकवणी घेतली असून त्यांना मराठीचं प्रमाणपत्र मिळालंय। पण 6 लाख अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठीचे शिक्षण घेण्यासाठी पुढे आलेच नाहीत असं परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये मराठी येत नसल्याचं समोर आलं तर आधी 1 महिन्याची नोटीस दिली जाईल आणि त्यानंतरही मराठी न आल्यास 3 महिने आणि नंतर कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्यात येणार आहे। पण आता दादांच्या राष्ट्रवादीचे हिंदी भाषिक सेलचे प्रमुख पारसनाथ तिवारी यांनी कारवाईवरून विरोध केलाय। भाषेची जबरदस्ती किंवा हिटलरशाही चालणार नाही असं तिवारी म्हणाले। जुजबी मराठीचं ज्ञान जर त्याला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याला आम्ही त्याचं जे लायसन्स आहे 3 महिने निलंबित करू। त्या 3 महिन्यामध्ये सुद्धा जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही, जुजबी मराठी भाषा प्रवाशांशी त्याला बोलता आली नाही तर त्याचं लायसन्स जे आहे ते पूर्णतः रद्द करण्यात येईल। आणि त्याचबरोबर जर परमिट दिलं गेलं असेल किंवा तो परमिट होल्डर असेल तो जेव्हा आमच्याकडे रिन्यू करायला येईल तेव्हाही त्याला जर मराठीचं ज्ञान नसेल तर त्याचं परमिटही रद्द करण्यात येईल। राहिलेले 5-10% ते शिकतील ना, त्याच्यामध्ये हे हिटलरशाही आहेत का? हे असा केला पाहिजे काय? मी तुम्हाला विचारतो, असं झाला पाहिजे? आता तुमची काय भूमिका? आमचे मुख्यमंत्री पण बोलले की हिंदी लागू मराठी लागू असेल पर जबरदस्ती ना है। जीआर में था कि मराठी कंपलसरी है, तो जिन लोगों ने लाइसेंस इशू किया, परमिट इशू किया, क्या वो अधिकारी जवाबदार नहीं है? तो एक तरफा दंड क्यों रिक्शा चालकों के ऊपर या परमिट चालकों के ऊपर? जिन ऑफिसरों ने वो इशू किया है उनके ऊपर भी सस्पेंड करना चाहिए, उनके भी रिटायरमेंट उनसे वसूल करना चाहिए। प्रताप सरनाईक जी, कहाँ किस्मत थी कि आप मिनिस्टर बन गए, परिवहन मंत्री बन गए, तो आप इतनी गुलामी करवा रहे हैं कि जो मराठी नहीं बोलेगा तो उसका लाइसेंस रद्द करा दिया जाएगा। ये कौन सी बात बनी? अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। आता नेमकी कारवाई कशी होणार यावरून मंत्रालयात बैठक पार पडल्यावर आणखी स्पष्टता समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।